चला आज आपण समास नावाचा टॉपिक कालपासून पाहतो, त्यापैकी आज बहुविरही समास हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत। ठीक आहे। सो बहुविरही समासाचा अभ्यास करत असताना कुठल्या कन्सेप्ट असतात त्या आपण सविस्तर पाहू। सगळ्यात पहिले आपण समास नावाचा जो घटक पाहिला, तो घटक पाहत असताना समासाचे प्रमुख आपण किती प्रकार पाडले? 4। एक पाडला अवयभाव समास, दुसरा पाडला तत्पुरुष समास, तिसरा पाडला द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुविरही समास। ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असतं त्याला आपण अवयभाव समास असं म्हणतो, आणि ज्या समासातील दुसरे पद प्रधान असतं त्याला आपण तत्पुरुष समास असं म्हणतो, आणि ज्या समासातील दोन्ही पदे काय असतात? प्रधान असतात, दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात त्यांना आपण द्वंद्व समास असं म्हणत असतो। आणि ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या तिसऱ्या पदाचा उल्लेख होतो त्याला आपण बहुविरही समास असं म्हणत असतो। तर आपण सुरुवातीपासून बघूया बहुविरही समास। सगळ्यात पहिले बहुविरही म्हणजे काय? पहा, बहुविरही हा शब्द मूळ कोकणातील शब्द आहे। बहु म्हणजे पुष्कळ आणि विरही म्हणजे धान्य। आपण त्याला तांदळाचं धान्य, कोकणामध्ये सर्वात जास्त भाताची शेती केली जाते म्हणून आपण त्याला तांदूळ धान्य असं म्हणत असतो। मग आपण त्याला धान्य संपन्न शेतकरी म्हणजे थर्ड पर्सन जो आहे, बघा जसं उदाहरणार्थ आपण असं म्हटलं की माझे कोकणातील मामा बहुविरही आहे, याचा अर्थ त्याचा हा जो शब्द आहे एका तिसऱ्या व्यक्तीचं विशेषण म्हणून कार्य करत असतो। माझा कोकणातील मामा हा बहुविरही आहे म्हणजे तो शेतकरी आहे, ज्याच्याकडे पुष्कळ धान्य आहे असा तो कोण? शेतकरी। कोणाकडे धान्य असतं? शेतकऱ्याकडे धान्य असतं। म्हणून या समासामध्ये ना पहिलं पद महत्वाचं असतं, ना दुसरं पद महत्वाचं असतं, ना दोन्ही पदे महत्वाची असतात। दोन्ही पदाचा उल्लेख न करता तिसऱ्या पदाचा अर्थ बोध होत असतो, त्या सामासिक शब्दाचा समास हा बहुविरही समास होत असतो। हे ध्यानात ठेवावं लागतं। ठीक आहे। सो आता आपण बघू सामासिक शब्दाचा विग्रह करताना बहुविरही समासामध्ये आपल्याला संबंधित सर्वनाम वापरावं लागत असतं। जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा जो, जी, जे, ज्या अशा आपण सर्वनामे वापरत असतो, आणि याच बहुविरही समासामध्ये विभक्तीचे प्रत्यय सुद्धा लागत असतात। म्हणून आपण तत्पुरुष समासाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट बघितली की विभक्ती तत्पुरुष समास, तसाच आपल्याला विभक्ती बहुविरही समास सुद्धा असतो। फक्त विभक्ती तत्पुरुष समासामध्ये दुसऱ्या पदाचा उल्लेख होतो, तर बहुविरही समासामध्ये दुसऱ्या पदाचा उल्लेख नव्हता, दुसऱ्या पदाचा उल्लेख होत असतो। आणि जेव्हा विग्रहाच्या वेळी संबंधित सर्वनामाला जी आपण प्रत्यय लावत असतो विभक्तीची, ती त्याचा विभक्ती प्रत्यय असतो आणि तो त्या समासाचं नाव असतं। आपण हे सुद्धा तिकडे बघितलेलं आहे। आता पहा, नीळकंठ हा शब्द आहे। नीळकंठ, पहा निळा आहे कंठ ज्याचा असा तो, पहा निळा आहे कंठ ज्याचा असा तो, म्हणजे कोण आहे तो? महादेव। कोण आहे तो? महादेव। लक्षात आलं? आता नीळकंठ शब्द जो आहे हा कधी कधी तत्पुरुष समासामध्ये सुद्धा वापरला जातो। निळा असा कंठ म्हणलं की तत्पुरुष समास होतो। लक्षात आलं? निळा असा कंठ म्हणलं की तत्पुरुष समास होतो, कारण याच्यामध्ये दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये असतात, तेव्हा त्याचा तत्पुरुष समास होत असतो। पण आपण मी जर असं म्हणलं की पार्वतीने नीळकंठास वरले, पार्वतीने नीळकंठास वरले, म्हणजे याचा अर्थ ज्याचा कंठ निळा आहे असा तो महादेव, आणि त्या महादेवाला पार्वतीने वरलं असा त्याचा अर्थ असतो। समुद्राने आपली कन्या पितांबरास दिली, पितांबर म्हणजे ज्याने पिवळे वस्त्र प्रदान केले असा तो कोण? विष्णू। लक्षात आलं? याचा अर्थ असा होत असतो। आणि केवळ पिवळे असे वस्त्र एवढंच जर आलं तर त्याचा तत्पुरुष समास होत असतो, हे ध्यानात राहू। अजून लक्षात द्या मित्रांनो, आता आपण एक गोष्ट बघितल्या की याच्यामध्ये आपण इथं काय बघितलं होतं की अनादर, काय बघितलं? अनादर। ठीक आहे। अनादर आणि अनंत। अनादर म्हणजे काय? आदर नसलेला। अनादर म्हणजे काय? आदर नसलेला। हे का सांगतोय मी? कारण की नय तत्पुरुष समास आणि नय बहुविरही समास दोन्हीही सामासिक शब्दाच्या सुरुवातीला अ, नि, न अशी उपसर्ग लागलेली असतात,
परंतु तत्पुरुष समासामध्ये अ आणि न ही विरोधदर्शक उपसर्ग असतात आणि दुसऱ्या पदाचा उल्लेख होत असतो, नकारार्थी शब्द असतो तेव्हा त्याचा तत्पुरुष समास होत असतो. परंतु जेव्हा अ न नी लागून तिसऱ्या पदाचा उल्लेख होत असतो तेव्हा त्याचा बहुव्रीही समास होत असतो. पहा, अनादर म्हणजे आदर नसलेला हा दुसऱ्या पदाचा उल्लेख झाला. अनंत म्हणजे ज्याला नाही अंत असा तो कोण? परमेश्वर, म्हणजे तिसऱ्या पदाचा उल्लेख झाला. जेव्हा तिसऱ्या पदाचा उल्लेख केला जातो तेव्हा त्या शब्दाचा समास हा बहुव्रीही समास असतो, हे ध्यानात ठेवायचं. आता बहुव्रीही समासाचे प्रकार पडतात: प्रादी बहुव्रीही समास, सहबहुव्रीही समास, नय बहुव्रीही समास, विभक्ती बहुव्रीही समास. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण कन्सेप्ट डिटेल मध्ये पाहता येत असते. सो आपण आता एवढं लिहून घेऊ.